हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो, जो सिलसिला हम लोगों ने नवोदय का स्टार्ट किया था, आखिरी पड़ाव की तरफ अभी हम लोग आ चुके हैं। आज के वीडियो में हम लोग बस एक बेहतरीन सा कंसेप्ट जानने वाले हैं जो जनरली पेपर सॉल्व करते वक्त बच्चों को प्रॉब्लमेटिक फील होता है। क्या? OMR शीट के रिगार्डिंग। तो इस वीडियो में हम लोग OMR शीट कैसे भरा जाएगा उस हिसाब से भी डिस्कस करेंगे, और उससे पहले हम लोग कौन से पेन से, किस पेन से इस पर्टिकुलर OMR शीट को फिलअप करेंगे इसके बारे में भी डिस्कस करेंगे, है ना। और जो मेरे ख्याल से कुछ कुछ चीजें वहां पे जब आप एग्जाम देने जाते हो ना, उस दरमियान बहुत से चीजें जो नहीं होनी चाहिए वो भी वहां पे जो होती है, उसके कैसे बचा जाए उसके भी ऊपर कुछ तो भी चर्चा करेंगे। ठीक है, तो क्या आप लोग रेडी हो ये तमाम चीजों को रिगार्डिंग जानने के लिए? पक्का? तो चलो बच्चा, शुरुआत करते हैं आज के ये अपने बेहतरीन से सफर को। स्टार्ट करने से पहले बस मैं बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नया बच्चा या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब करें और अपने दोस्तों में पक्का शेयर करें, और वीडियो अच्छा लगे तो लाइक पक्का कर लीजिए, या फिर अभी लाइक करके रख लीजिए, बड़ा अच्छा काम है ना। चलो सामने बढ़ते हैं भाई, खत्म। तो देखो बच्चा, हमें किस टाइप का पेन यूज करना चाहिए, देखो बच्चा, तो उस पर थोड़ा सा डिस्कस कर लेते हैं, मतलब आपको समझ में आ जाएगा, है ना। बहुत से बच्चों को तो पता भी होगा, नहीं पता होगा तो अभी देख लीजिएगा, है ना, क्योंकि अभी एग्जाम को बड़े मुश्किल से तीन दिन बचे हैं, चौथे दिन तो पेपर ही है बड़ा, बराबर है कि नहीं। तो उसके पहले आपके पास किस किस हिसाब से सारे के सारे चीजें होनी चाहिए, एग्जाम में आप क्या क्या चीजें लेके जा सकते हो, क्या लेके नहीं जा सकते, इन तमाम चीजों पे थोड़ा सा अभी हम लोग डिस्कस कर लेते हैं। चलेगा? नहीं चलेगा? क्या नाटक है। तो बघा बाळ, त्या पेनचं नाव आहे काय? लिक्विफ्लो। ठीक है ना। त्या पेनचं नाव काय आहे? लिक्विफ्लो। LIQUIFLO, लिक्विफ्लो। हा पेन, या बघा, या पेनची खासियत सगळ्यात महत्वाची सांगेन ना, याच्यात आता टोक खोलून नाही दाखवलाय मी इथे, एक टोक खोलून दाखवायला पाहिजे होता मला, तोही बरा वाटला असता। की याचं जे असं पेनाची जी रिफिल असते ना बाळा, ठीक आहे, हे पेनाची रिफिल मस्त अशी मोठली राहते, मोठलू, ठीक आहे। त्या कारणाने होतो काय, की तो जो तुमचा गोलू असते ना, त्याला भरायसाठी बघा, आता हे निप छोटूशी आहे वाटतोय माझ्याकडली, याला भरायला मला जरा जास्त वेळ लागत आहे, पण याच गोलूला अगर सपोज मी थोडस अगर सपोज मोठू केलं तर हा लवकर भरेल की नाही भरेल, पहा, समजलं है ना। तेच असते, जितकं थोडस छान मोठू गोलू राहतोय ना, तितकं तुम्हाला त्या गोलू पूर्णपणे रपाकसे भरून ठेवायला बजेल, नाही तर मोठा दिमाग खराब। ठीक आहे, आता गोलू कसे भरतात ते माहिती आहे का सगळ्यांना? ठीक आहे, जसं अगर सपोज बघा, 1 2 3 4, हा ए पर्याय, हा बी पर्याय, सी आणि डी। दाखवतो मी OMR शीट कशी असते ते, ठीक आहे। पण आधी फक्त सांगतोय, मुलं चुका काय करतात त्या रिगार्डिंग पण बघून घ्या। जनरली होतो काय, मुलं कधी कधी असे टिंबी देऊन देतात, हा हो म्हणून माझ्या इतकाच करून टाकतात, हा चालणार नाही। कधी कधी मुलं काय करतात, हा माझा उत्तर, हाही चालणार नाही, समजलं का। कधी कधी मुलं असे करतात, हा तर बिलकुल चालणार नाही, बडा प्रॉपर फिलअप पाहिजे। आणि कधी कधी मुलं कसे करतात माहिती आहे का, भरून तर टाकतात, भरता 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 असा भरून झाला रे झाला, ठीक आहे, तर माहित नाही त्यांच्या अंगामध्ये का आत्मा येते का काय येते, रपसे इकडेही देऊन देतात असा असा। भाऊ, त्या गोलूच्या तुम्ही बाहेर निघाल्या तर त्याला मान्य करतील का ते? नाही, गोलूच्या बाहेर पण नाही गेल्या पाहिजे, हे लक्षात घ्या। प्रॉपर गोलू कसं भरायचा, तर मस्त पैकी बघ, एक तर तुम्ही असं पहिले बॉर्डर भरून टाका, जे त्याची बॉर्डर असतो ना बाळा, आणि मग आतमध्ये मस्त त्याच्यामध्ये असं भरून पटाक से असा खत्म, बस झालं। आधी पहिले बाउंड्री भरायची, हे लक्षात घ्या, याला प्रॉपर मान्यता आहे भारत सरकारची। कोणत्या सरकारची? भारत सरकार, हो ना भाऊ, याला सही आहे। नाही असे अगर सपोज दिला तर मोदी गव्हर्नमेंट तुम्हाला फेकून देईल,
अरे बोले ये नवोदय में बच्चे नहीं चाहिए भाई करके, समझ रहे हो? क्योंकि भाई अभी जो नवोदय जिसमें आप जाना चाहते हो, नवोदय में कोई स्टेट गवर्नमेंट का काम नहीं चलता। भले ही स्टेट में जरूर है, स्टेट गवर्नमेंट का सिलेबस नहीं पढ़ाया जाएगा, आपको सेंट्रल का पढ़ाया जाएगा। इसके लिए डायरेक्ट आपकी डील किसके साथ है? मोदी जी के साथ है भाई। हाँ हो, मोदी जी के साथ डील है आपकी। क्योंकि जवाहरलाल अपना जो नवोदय विद्यालय जो है ना बड़ा, ये विद्यालय रेगुलेट करता है तो सेंट्रल मिनिस्ट्री के हिसाब से रेगुलेट हुआ था, ये भी याद रखना। स्टेट गवर्नमेंट में जरूर हिस्सेदारी उसकी जरूर है, लेकिन उसका रेगुलेशन ओवरऑल तमाम कंसेप्ट के रिगार्डिंग अगर सपोज जो भी इख्तियार किया जाता है वो आपको मोदी जी की तरफ से किया जाता है। अब मोदी जी इन द सेंस कोणता तरी प्रमुख राहते म्हणते हे आता मोदीजी माहित नाही। चला राहू दे रे भाऊ, आता काहीच नाही हो सकत या जगाच्या, पाहून टाकू। चला नेक्स्ट, ठीक है, ये समझ में आया? तो आपको पेपर बोलता हूं यार, ये पेन कौन सा यूज करना है? लिक्वी फ्लो, वो भी ब्लैक कलर का ही। कौन से कलर का? काळ्या रंगाचाच लिक्वी फ्लो घेऊन मागणे, आणि तुमच्याकडे तर आहेच, नो डाऊट। काय डाऊट? ठीक आहे। आणि एक सोडून दोन पेन सोबत घेऊन जाणे, एक नंबरचा हा, दुसऱ्या नंबरचा हा, सारखेच दोन याच्यासाठी बघा की अगर सपोज गलतीने तिथे गेला आणि गलतीने, काही भरोसा नाही भाऊ पेनायचा, कधी कधी पेन तो काय म्हणतात समोरचा निप तुटून जातो, तो छर्रा जो असतो पोगळणे म्हणतात का, तो पोगळून जातो आणि पूर्ण 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 पेपर भर होऊन जाते भाई, किंवा तुमच्या हातावर किंवा कपड्यावर पण लागतो ना, तर तो झाला तर मग का करा, दुसरा पेन कामात येईल ना आपला। ठीक आहे, आता कोणाकोणाच्या मनात येईल सर तो दुसराही तसाच झाला तर, इतकी बेकार किस्मत आपली राहत नाही, समजला? दुसऱ्यांना तिसऱ्यांना मागत फिरण्यापेक्षा आपल्याकडे स्वतःकडे जर हे असे पेन दोन असले तर कधी इच्छा, म्हणून एक सोडून दोन ठेवून आपल्याकडे ठेवून, समजलं का? काही डाऊट कोणाला पेन बद्दल? तर अशा पेनाचाच यूज करणे। जर तुम्ही दुसऱ्या पेनचा यूज करता येतो नो डाऊट, पण त्याला वेळ लागतो, समजलं ना? आताच तुम्हाला सांगितलं बारीक नीप असलं ना ठोकळ डिंक बसल्याचा काय फायदा आहे बा म्हणून, बरोबर आहे? चला, त्याच्यानंतर अजून तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या सोबत घेऊन जाऊ शकता? कोणत्या कोणत्या गोष्टी? ठीक है, एक बघा सगळ्यात महत्वाचं। चलो अब देखते हैं बच्चा कि हम लोग अपने साथ, ध्यान से देखना, अपने साथ और क्या क्या चीजें लेके जा सकते हैं। तो जानना चाहोगे आप क्या क्या चीजें लेके जा सकते हो और कौन से किस किस किस्म की चीजें लेके जा सकते हो, ये चीज याद रखना, ठीक है ना? तो देखो, डिंग डिंग, तो बड़ा सबसे मेन आपको क्या लेके जाना है ये चीज याद रखिए। आपको ये पेपर पैड लेके जाना है। कौन सा पैड? पेपर पैड। ये लेके जा सकते हो क्या आप? तो हाँ, पेपर पैड लेके जाया जा सकता है, लेकिन इसके साथ आपको ऐसा लगता होगा कि सर आप अपने यहाँ पे एग्जाम होती थी, यहाँ पे हम लोग मैथमेटिक्स के एग्जाम्पल सॉल्व करने के लिए रफ पेपर का यूज करते थे, बराबर है, लेकिन वहां पे मैं लेके जा सकती हूँ क्या, या लेके जा सकता हूँ क्या, असं तुमच्या दिमागामध्ये येत असेल? पेपर रे, फक्त पेपर पॅड तर ठीक आहे, ते तर घेऊन जाऊ शकता तुम्ही, पण पेपर घेऊन जाऊ शकता का तुमच्या सोबत? तर नाही, तर पेपर तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही बाळा। जो पेपर तुम्हाला मिळतो ना त्याच्या खाली, मागे नाही, त्याच्यात प्रत्येक पेपर, जसं असं पेपर आहे ना बाळा, तर मला सांगतोय हा जसा पेपर आहे, ठीक आहे, तर या पेपरला इथपासून इथपर्यंत लिहिलेलं असतं सगळं, म्हणजे क्वेश्चन जे असतात ते सगळे इथे असतात, ठीक आहे, आणि ही जे जागा म्हणजे इथे काय असते? क्वेश्चन्स, पण ही जे जागा असते ना कोणती वाली, जे तुम्हाला खाली दिसत आहे ही, ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला रफ वर्क करायसाठी ते जागा सोडतात। ते पेंसिल किंवा पेन है, ते काय मतलब नहीं, आप किसी से भी सॉल्व कर सकते हो, ऐसा कुछ जरूरी नहीं, ठीक है। वो थोड़ा सा आपको बोलते हैं कि नहीं पेन से करो या पेंसिल से मत करो, या पेंसिल से करो या पेन से मत करो, उतना टाइम पास नहीं करना, 10 बार हम लोग क्या पेन या पेंसिल चेंज करते नहीं बैठने वाले वहां पे, ठीक है। वहां पे उतना समय नहीं रहता, अपने पास सिर्फ 2 घंटे का समय है, ठीक है। पेनानं घेऊ कर जी, पेन्सिलनं कशाला, एकच पेन नाही, आपला दोन पेन न्या, जे सांगितलेले आहेत तुम्हाला, कोणते पेन घ्यायला सांगितलं आहे मी, हे लिक्विड फ्लोचे 2 पेन फक्त घेऊन जा, अतिरिक्त पेन घेऊन जाण्यात काही अर्थ नाही, ना लाल ना निळा ना हिरवा ना पिवळा, काही मतलबच नाही, फक्त हे 2 काळ्या रंगाचे पेन घेऊन जा, हा एक आपला पेपर पॅड घेऊन जा, कोणता वाला, हा, खतम काम। आणि अजून काय काय घेऊन जाऊ शकता, तर या बॉटल पैकी तुमच्याकडे एखाद्या ज्या बॉटल असतील हे घेऊन,
या जिंतून कोणतेच नाही आहेत. मी का म्हणतो कोणतीही वॉटर बॉटल पाण्याची घेऊन जाऊ शकता, नाही तर मग बिस्लेरीची दुकानात भेटते, ते पकडावचा आणि चुपचाप न्यायचा, काही त्याच्यामध्ये नाही भाऊ. कोणतीही बॉटल नेऊ शकता, असेही चालते, कोणत्याही बॉटल चालतात भाऊ. होत बसल बेकार लावलो मी असा. तर मी का म्हणतो, तर त्याच्यानंतर सर आम्ही बॅग घेऊन जाऊ शकतो का जी? हो, पण कोणती वाली म्हणजे का बॅगच राहते का? झिल्ली घेऊन जाजो का पोतली घेऊन जाजो? हा, आलो मी एक्झाम देवासाठी पोता बेटा. भाऊ बॅग कोणती, यापैकी कोणती एक बॅग? अच्छा, हा बरोबर. चल पाय बघ बाळा बघ. तर यामध्ये हो बॅग घेऊन तुम्ही जाऊ शकता, पण कुठपर्यंत? एक्झाम हॉलच्या दरवाजापर्यंत. त्या दरवाजाच्या मग काय करतात ते म्हणतात तुम्हाला की तुम्ही जे बॅग आहेत ना, फक्त पॅड घ्या आणि पेन घ्या आणि बॉटल असेल तर बॉटल घ्या बस, आणि बाकीचे बॅग किंवा बॅग मध्ये असलेले कोणतेही मटेरियल ते तुम्हाला तिथेच ठेवा लागतील. कुठे? दरवाजाच्या साईडला, म्हणजे बाहेर. त्याच्यापेक्षा मला तर माहित आहे तुम्ही की बाबा पेपर द्यायला चालला तर तुम्ही पप्पा मम्मी सोबत तर जाणारच आहात, इतकं 100% आहे. ठीक आहे, तर पप्पा मम्मीकडे बॅग देऊन देणे, पप्पा मम्मी तुम्ही ह्याला सांभाळा, मी पेपर सांभाळतो, खतम. समझला का? मर्जी तुमची. समझ में आई बात? अरे क्या ये बात क्लियर हुई सभी को? ये बैग चलते हैं लेकिन कहां तक? दरवाजे तक, दरवाजे के अंदर, या फिर वो हॉल जहां पे आप एग्जाम देने वाले हो उसके अंदर नहीं चलते. वही क्या, मैं क्या चाइना में बोल रहा हूँ? नहीं चलते. ठीक है, हाँ हाँ, गुड. चल पाय भाऊ, आता सगळ्यात महत्वाच्या गोष्टी. नवोदयाच्या परीक्षेमध्ये नवीन नियम लागू झाला आहे. कसला? की तुम्ही डब्बाही नेऊ शकता आणि कॅल्क्युलेटर पण नेऊ शकता. वाह, किती छान है की नाही? थँक्स टू मोदीजी म्हणा. अरे नहीं भाऊ, ये सब गलत ख्यालात अपने मन से निकाल लीजिए. ऐसा कभी नहीं होगा. वहां पे जाके क्या टिफिन में क्या डब्बा पार्टी करना है? वहां पे 2 घंटे में ऐसे कौन सी भूख लगने वाली है हमको? बापे, ये ऐसा कुछ चलता नहीं. वहां पे ये सब चीजें लेके जाने का नाही तर सर मी ढोकळा आणलो जी खाऊन पाहता का? तिथं काय असं करत नाही बसावचं आहे आम्हाला. सर मला मदत, भूक लागली जी, तिथं कोणीच ऐकणार नाहीत बाळा, तुमच्या लक्षात घ्या. समजलं? ठीक आहे. आणि राहिली गोष्ट कॅल्क्युलेटर नावाचा कुठलाच प्रकार तुमच्याकडे तिथे दिसायला नको, नाही तर तुमचा पेपर डायरेक्ट खिचून टाकतील ते आणि तुम्हाला घरी पाठवतील. कुणाकुणाच्या घड्याळीमध्ये पण कॅल्क्युलेटर असते, स्मार्ट वॉच मध्ये. ते तर बिलकुल नाही चालत बाळा. स्मार्ट वॉच नावाची जे कन्सेप्ट आहे ना, ते तर बिलकुल नाही चालत. स्मार्ट वॉच म्हणजे कशी राहते माहित आहे का? हे अशी वाली खतरनाक भाऊ तुमच्याकडे राहतेच अशी वाली. ह्या अशा वाल्या स्मार्ट वॉच चालत नाही, ते एक्सेप्ट करणार नाही. का? त्यांना माहित आहे की त्यामध्ये काय असते? कॅल्क्युलेटर. त्या कारणाने मुलं ते कॅल्क्युलेटरचा यूज करतात आणि सरसकट काय होतोय, तुम्ही आन्सर काढायचा प्रयत्न करता, म्हणून ते एक्सेप्ट करत नाही. डिजिटल वॉचेस आहेत ते, बरोबर आहे. तर हे बिलकुल घ्यायचे नाही. तुमच्याकडे असतील तर कॅन्सल करून टाका, न्यायचं नाही. मग कोणते न्यायचे जी? तर हे साध्यावाल्या का असं मस्त अशा चालतात. गुड. चिमणीकडे जशी आहे तशी चालते, अशी चालतोय, अशी चालतोय, अशी. हे नको नाही जा अलाराम वॉच, नाही तर टुक 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 टुक. तिथं काय गावभर थोडी आम्हाला जागा करायच्या आहे तिथल्या क्लासभरच्या लोकांना. पूरा क्लास का पूरा शाळा डिस्टर्ब होऊन जावायची. बापरे, हे काही न्यायचा नाही. समजला? कोणत्या गोष्टी घेऊन जाऊ शकता, कोणत्या गोष्टी नाही घेऊन जाऊ शकत, बस इतक्याच गोष्टी घेऊन जा रे बाळा. समजला? इतक्याच गोष्टी घेऊन जायच्या, जास्त गोष्टी घेऊन जायच्या. सर मी फळ नेऊ शकतो का जी? सर मी एखादी चॉकलेट नेऊ शकतो का जी? आणि नेवायची इच्छा असेल तर ने जा, पहिले मला भेट जा, मला दे जा ना, मग जा. समजला का? ठीक आहे. मोबाईल तर भाऊ जन्मात नाही चाले का तुझ्या? तर तिथं का फोन येणार आहे? कशी आहे, जेवलीस का नाही जेवलीस, काही बे फोन कशाला? फोन कोणी न्यायचा नाही. जे काही आहे ते बाहेरच पप्पांकडे देऊन टाका. ठीक आहे, तुम्ही सांभाळा म्हणा, मी पेपर सांभाळतो. ठीक आहे, समजलं? काय काय गोष्टी गरजेच्या होत्या समजल्या बाळा? आणि आवर्जून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जाताना पेपर. ठीक आहे, पेपर जाताना तुम्ही काय लक्षात ठेवाल की आपल्या सोबत जात असताना
बाळा हा कधीच नाही विसरायचा. काय? ऍडमिट कार्ड आणि आधार कार्ड. आधार एक, हालांकि शायद इसकी जरूरत है नहीं, पता नहीं मुझे, लेकिन एक साथ में आपने जरूर रखिए आधार कार्ड, क्योंकि कैसा है वो आप क्योंकि हो रहा है कैसे आजकल, मतलब मैंने देखा है, सुना भी है कि जिसका पेपर रहता है वो नहीं जाता है और भलताज बच्चा जाता है। ये स्कैम आजकल चल रहा है, ठीक है। तो शायद रेगुलेटरी कुछ तो भी चेंज हुई होंगी, तो आप अपने साथ ये अपना एडमिट कार्ड तो पक्का लेके जाइए, लेकिन साथ ही साथ आधार कार्ड खुद का वाला ये जरूर लेके जाइएगा, ठीक है। तो आपको मैं समझ में आ गया क्या क्या चीजें लेके जाना है साथ में। 2 पेन, और रिवाइज कर रहा हूं मैं, 2 पेन साथ में पक्का लेके जाओगे। उसके बाद एग्जाम पैड, ठीक है, ये एक लेके जाओगे। नॉर्मल वॉच ये लेके जाना है साथ में, और बॉटल पानी की, बस, ठीक है। और एडमिट कार्ड बड़ा, और आधार कार्ड। अरे बाळा काय आता तू म्हणशील की एवढा मोठा सामान कसं पकडून म्हणते, हा बया एक्झाम पॅड मध्येच तुमचं काय ऍडमिट कार्ड आणि आधार कार्ड घेऊन जातो। हे 3 सामान तर असेच गेले, हे एका हातात येतात आणि पेन पण तिथेच लटकून राहतात, नाही तर खिसा तर आहेच पेनसाठी, याचाही काम झाला। आणि आता बॉटल दुसऱ्या हातात नाही पकडू शकत, नाही जमला तर डायरेक्ट पोटात टाकून द्यायचं, समजला? नाही, आणि तेही नाही न्यायचं आहे तर डायरेक्ट घटघट पहिले पुरा 1 लिटर पिऊन टाकायचा, आणि मग थोड्या वेळात पप्पा नाही सर सुसू भाऊ, काही गरजच नाही पाण्याची, मी खरंच सांगतो। त्या 2 तासामध्ये जे इमानदार, खरं सांगतो, पोरपोरी राहतात ना, ज्यांना खरंच त्या पेपर सॉल्व्ह करण्याची काळजी असते ना, त्यांना ना तहान लागत नाही इकडे तिकडे लक्ष राहत, गरजच नाही आहे। असा कोणत्या 2 तासांना तुम्हाला तहान लागते रे? त्या 2 तासामध्येच तहान लागते, आणि त्या 2 तासात सुसुही लागते ना, कोणाकोणाला तट्टी लागते बोंबल। कशासाठी पेपर पाहून इतके पेपर तुमचे देऊन झाले, कोणते राहतात ज्याचे असे कोणते प्रश्न जरूर राहतात की त्यांना पाहून लागते, त्या गोष्ट वेगळी झाली, ते पण कंट्रोल करायचा, ठीक आहे। सकाळी मस्त राहू दे आता, चला पहा, तर आधार कार्ड, हे कार्ड, पेन कार्ड वगैरे सगळे घेऊन जा, समजला? ठीक है। आणि पहा भाई, तुमको भले ही ये अजीब गलत लग रहा होगा, लेकिन बढ़िया सकाळी मस्त उठून टेन्शन काही घ्यायचं नाही भाऊ, खरं सांगतो, टेन्शन काही पहिलेच पेपरचा घ्यायचं नाही। नॉर्मल मस्तपैकी रात्र झोप घेणे, ठीक आहे, मस्तपैकी खूप जास्त असा चिकन मटन रात्र खाणे नाही तर सर मी मसाला खातो, चिकन खातो, आणि मग सकाळी ढळढळ खतरनाक वाला, तसं नाही तर माहित पडणार पुढला क्लास भर खतरनाक काम सुरू आहे, तसाही नाही, समजलं? अरे बघा, आता तुम्हाला हा थोडासा ऐकायला अजीबोगरीब वाटत असेल, पण वास्तविक काय माहित आहे का, तुम्ही रात्री मस्त खाऊन टाकता, सकाळी बरोबर लागत नाही, आणि बरोबर एक्झामच्या टाइमवरच लागते का, समजल्या का? हे लक्षात ठेवा, रात्रीला पप्पा मम्मीला सांगायचं, पप्पा मम्मी बिलकुल साधा जेवण बनवायची, खिचडी खुचडी खाल्ल्या तरी चांगला आहे, सकाळी मस्त होऊन ते जाणे, करून पक्का जाणे भाऊ, करून पक्का जाणे, मी खरं सांगतोय, हा ठीक आहे, कारण की तिथे पक्का लागणार आहे, इतका पक्का, जर तुम्ही घरून करून नाही गेल्या तर, ठीक आहे, हे लक्षात ठेवाल पक्का, ठीक आहे, है ना, समजत आहे गोष्टी, हे गरजेचे आहे, कारण की तिथे गेल्यावर ह्या सगळ्या गोष्टींचे सोंग तुम्हाला नाही पाहिजे, नाही सुसूला जायचं आहे, नाही 2 नंबर, ठीक आहे, समजलं? नेक्स्ट, तर ह्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देणे, बाकी काही नाही बाळा, ठीक आहे। तुमचा अभ्यास तुम्ही वर्षभर जे केला आहे ना, त्यावरच आधारित तो दिवस राहणार तुमचा, हा लक्षात घ्या, समजलं का, है ना? आणि राहिली गोष्ट नंतर, है ना, घड्याळ पक्का नाही, अरे तुझा प्रश्न असा आहे की घड्याळ नाही नेलं तर चालेल का, पण कसं आहे, चालतंय, तसं नाही की नाही चालत, ते सांगतही राहतात मला थोड्या वेळाने, पण कधी कधी नाही सांगत तर आपलं लक्ष राहत नाही, घड्याळ राहिली ना समोर, तर आपल्याला एक, आपण जो टार्गेट केलेला आहे अभ्यासाचा किंवा पेपर सॉल्व्ह करण्याचा, की नाही मला 1 तासामध्ये किंवा 1 तास 15 मिनिटांमध्ये मला रिझनिंग आणि मराठी पूर्ण कंप्लीट करणे आहे, आणि उर्वरित 45 मिनिटं माझे गणितासाठी देणे आहे, हा प्लॅन करण्यासाठी तुम्हाला वेळ
तुमच्या समोर राहिले पाहिजे की माझ्याकडे वेळ किती उरलेला आहे आणि मला किती अजून सॉल्व करने हैं, क्योंकि फास्ट में भी नहीं जाना है और बहुत स्लो भी नहीं रहना है। एक प्रॉपर समय देना है हर एक चीज को, उस हिसाब से प्लान करके आप अगर सपोज जाते हो, ठीक है, तो अच्छा होता है। और वो प्लानिंग के लिए वो वॉच आपकी मदद करती है कि आपके पास कितना समय बचा है और आपको किस हिसाब से अभी सॉल्व करना है। क्लियर हो रही है बात? क्लियर हो रही है? नेक्स्ट सबसे इंपॉर्टेंट हिस्सा कि ये जो पर्टिकुलर OMR शीट होती है ये कैसी होती है, इसके रिगार्डिंग थोड़ा सा मैं बता दूं आप लोगों को। आपको तो ये पता ही है कि OMR शीट कैसी होती है, रोज हम लोग प्रैक्टिस करते हैं उसी OMR शीट में। कैसा पेपर रहने वाला है आपका ये भी मैं बता देता, कैसा पेपर रहेगा। फ्रंट पेज है, अंदर का मेरे को क्या पता, ऊपर कैसे रहता है ये मैं बस बता रहा, ठीक है। तो देखो पेपर आपका ये है 2024 का पेपर का पहला पेज, 2024 का ये पहला पेज है, ठीक है बड़ा। तो ये बहुत इंपॉर्टेंट रहता है, ये चीज याद रखिएगा। इसी के ऊपर ये आपको ओवरऑल फिलअप किया जाता है। और हाँ, एग्जाम में होता कैसा है, मैंने लास्ट ईयर और जितने भी जब से नवोदय के साथ मैं टच में हूं, तो हर बार बच्चे मुझे बताते हैं कि ये सारे के सारे फिलअप करने के देने का काम टीचर लोग करते हैं करके। ये सारे के सारे ये जो भी ऊपर में फिलअप करने का काम जो रहता है ना, ये टीचर लोग फिलअप करते हैं। थोड़ा सा मैं 1 मिनट आपका ज्यादा लेना चाहूंगा। आप जैसे क्लास में अगर सपोज ऐसे लाइन से 40 बच्चे बैठे हो, सपोज करिए एक रूम में 40 बच्चे बैठे हैं, ठीक है। तो ये पहला बच्चा जो भी होगा, है ना, सभी को पेपर दिए जाते हैं, मानते हो बात? yes. सभी को जैसे पेपर मिल गए, सभी को OMR शीट भी मिल गई, ठीक है, आंसर शीट जिसे आप बोलते हो, ठीक है। होता कैसे है, यहाँ पे जो इन्विजिलेटर आते हैं सर, ठीक है, ये सभी को ऐसे बोलते हैं कि मैं सारे के सारे जितने भी OMR शीट है, जितने भी बच्चे हैं, सभी के OMR शीट को मैं फिलअप करके दूंगा। मतलब आप मत भरिए, ये जो OMR शीट रहती है ना बच्चा, यहाँ पे आप बिल्कुल मत भरिए, आपको सिर्फ आंसर भरने का काम है, ऐसा वो बोलते हैं। उनका सही भी है, गलत भी नहीं है, क्योंकि ये जो आंसर शीट है वो एक ही मिलती है बड़ा, ये ज्यादा नहीं मिलते। गलती हुई तो बड़ा प्रॉब्लमेटिक हो जाएगा, ये चीज याद रखना। इसलिए वो खुद भर के देते हैं। लेकिन उसमें होता कैसे है, ये मैं एक समिति से भी एक रिक्वेस्ट करना चाहूंगा, और जनरली आप लोग भी जब वहां पे जाते हो तो सर को पहले ही बोलिए कि जो हमारा 2 घंटे का समय है, वो 2 घंटे का समय हमें पूरा प्रॉपर मिलना चाहिए। वो होता कैसे है, वो उस 2 घंटे के समय में ही आपको वो जो ये फिलअप करने का काम है ना बड़ा, ये फिलअप करने का काम वो 2 घंटे के समय में ही करते हैं। 2 घंटे के समय में। ये कल लास्ट ईयर जो अपना शौर्य बोरकर, आपको पता होगा, जो बच्चा लगा है ना, वो उसने अपने खुद के जबानी बताया था, और वो आप वीडियो में भी है, देख लेना। जब उसका इंटरव्यू हम लोगों ने लिया था, उसमें उसने बताया था कि वो लोग करते क्या है। ऐसा नहीं बड़ा कि एक बच्चे का भर दिया या समथिंग ऐसा वैसा, नहीं, सभी बच्चे का भरते हैं रे, पूरे के पूरे 40 के 40 बच्चों का OMR शीट पूरा भर के देना। भर के देना मतलब आंसर नहीं बोल रहा हूं मैं, उनकी इंफॉर्मेशन, रोल नंबर, बुकलेट का नंबर, स्टेट कोड, ये सारे के सारे चीजें ये ऐसे फिलअप करके, अगर वो 40 के 40 ये वाला कॉलम वो जब भर के देते हैं, तो मुझे एक बात बताओ, 40 बच्चों का कितना समय लगेगा रे? अगर हर एक बच्चे का 1 मिनट वो लेते हैं, हर एक बच्चे का, तो 40 मिनट हो गए। मान रहे हो बात? देखो 1 मिनट समझ लो, 40 मिनट हो गए। और उनका कहना ये 40 मिनट वो गए तो ठीक है, ऐसा नहीं कि एक बच्चे का 1 मिनट गया, 40 के 40 बच्चों के 40 मिनट गए। 40 मिनट कैसे? क्योंकि उनका कहना यह रहता है कि जब तक मैं सभी बच्चों का भर के देता नहीं, तब तक कोई भी बच्चा अपना आंसर सॉल्व करना चालू नहीं करेगा। ये मैंने सुना लास्ट ईयर। तो ऐसा अगर सपोज हुआ तो भाऊ बवाल कर देना, वो देखा जाएगा। फिर ऐसा होने मत देना, बवाल कर देना इन द सेंस, सर को पहले समझा के बताना कि आपको जो भी करना है ये 2 घंटे के समय के पहले कीजिए। क्योंकि एक दफा आपको हमारा समय, मतलब जब अगर सपोज समय चालू हो चुका ना, तो उसके बाद अगर आप बीच बीच में हमारे पास आके अगर आप मैं भर के दे रहा है या ऐसे करके दे रहा है ये बोलोगे, तो ये नहीं चलेगा। जो भी है वो 2 घंटे के पहले भरो। वैसे भी आधा घंटा पहले आपको बुलाया जाता है, तो उस समय पे करो ना बोलना है वो चीज, उस समय पे वो फिलअप करके रख लो, कोई दिक्कत नहीं। लेकिन होता कैसे है ये देखो
ये जो पेपर है यहां पे देखो ऐसा सील रहता है, देखना वहां पे आप जब रहोगे ना, यहां पे ऐसा सील करके लिखा रहेगा, वो सील को तोड़ने ही नहीं देते आपको। कब तक? जब तक पूरे के पूरे 40 या 30 या 50 जितने भी बच्चे उस रूम में होंगे ना, उनका जब तक फिलअप करके ये वाला ऊपर का हिस्सा होता नहीं तब तक। ये सरासर गलत है मेरे हिसाब से। अगर ऐसा आपको दिखता है, मैं ऐसा नहीं बोलूंगा कि ये हर स्कूलों में होता है, मैं ऐसा भी मुझे नहीं पता, लेकिन जिस हिसाब से उस बच्चे, क्योंकि उसका आधा से पौन घंटा गया था शौर्य का, उसने खुद जबानी बताया। ये मेरी वर्डिंग नहीं है, ये मेरी वर्डिंग नहीं है, ये उस बच्चे की वर्डिंग है जिसने एग्जाम लास्ट ईयर दिया था। उसके आधे से पौन घंटा ऐसे ही वो पता है ना, आपको बताया था, उसने हाथे बराबर रोया था करके। क्यों? क्योंकि मुझे वक्त नहीं मिला, बावजूद उसके भी वो लगा है, ऐसा नहीं कि नहीं लगा है। सोचो अगर वक्त प्रॉपर मिलता तो और कितना मार्क उसको मिलते थे। समझ रहे बातों को? तो अब ठीक है, उसको समय ना मतलब मिला भी नहीं, फिर भी वो लग गया। हर किसी की किस्मत वैसी नहीं रहती ना, किसी को प्रॉपर आधा घंटा मतलब बहुत बड़ी बात हो गई ना यार। कोई सवाल अगर सपोज नहीं आ रहे हो तो उसको वक्त लगता है ना। तो ये चीज याद रखिए, जब भी आप एग्जाम हॉल में जाते हो सर को पहले ही बोलिए, वो डांटे ना तो उससे उन्हें थोड़ा सा समझाइए। सर बोलना हमारा करियर का, हमारे लाइफ का जो भी पर्टिकुलर ये नवोदय बहुत इंपॉर्टेंट हिस्सा है, बोलिएगा हम पूरे 1-2 साल से अच्छे खासी मेहनत कर रहे हैं, प्लीज हमारे मेहनत में पानी मत पिला दिए। बोल आप समझिए, बोलना हमारे वक्त का इंपॉर्टेंस कितना है करके समझा के बताइए, बहस मत कीजिए। बावजूद उसके नहीं सुन रहे तब की बात अलग है, तब की बात अलग है। अब भिड़ जाना भाई, सर बोलना मैं पेपर नहीं, मैं किसी को पेपर नहीं देने दूंगी, बोलना दिमाग खराब। हाँ, क्योंकि अगर सपोज आपका सुना नहीं जा रहा तो क्या मतलब है, वो रहते किस लिए है, आपको क्या प्रॉब्लम है उस चीज को समझने के लिए। नहीं समझ रहे बातों को? ठीक है, गलत कोई चीज अगर होती हुई दिख रही है तुरंत बवाल करो वहीं पे, तुरंत। हालांकि पहले पेपर सॉल्व कर लो, गलत कौन सी चीजें मैं बताऊंगा थोड़ा सामने, गलत कौन से चीजें है करके होने वाले। लेकिन इस हिसाब से अगर चीजें हो रही है ना, 40-40 मिनट लिए जा रहे हैं और फिर बोला जा रहा है अब आप ओपन करिए और पेपर को सॉल्व कीजिए, तो वो गलत हो जाएगा। ये चीज याद रखना। हाँ ठीक है, जो भी है पेपर 2 घंटे का प्रॉपर हमें मिलना चाहिए। 5-10 मिनट में समझ सकता हूं, वो 2 घंटे में से ले रहे तो समझ सकते हैं। और क्यों ये आप फुलफिल नहीं कर सकते क्या बड़ा? ये चीज तो आप भी खुद भर सकते हो, रोज तो हम प्रैक्टिस कर रहे हैं ना। तो वो बोलते ही नहीं आपको भरे करके। ये मुझे बताओ, देखो यहाँ पे रोल नंबर लिख नहीं सकते, जैसे इसका रोल नंबर है 2339769, यहाँ पे 2 और बाहर मत निकलने देना। ठीक है, अब देखो मैं थोड़ा सा इसको इंक छोटी कर देता, आपको दिखना चाहिए करके। देखो क्या, यहाँ पे 2, यहाँ पे 3, 9 7 6 9। क्यों हमको लिखना नहीं आता क्या ये? और जो है इसी में देखो 2 नंबर कहां पे दिख रहा है, ए, यहाँ पे 1 और ये 2, इसको गोलू करना था, कोई बहुत बड़ी बात है इसमें? यहाँ पे 3 है, देखो 1 2 3, ये 3 भरना था, ये बहुत बड़ी बात है अपने लिए। यहाँ पे और 3 है, ये बहुत बड़ी बात है अपने लिए। थोड़ा सा आपको समझाते वक्त कम ज्यादा मेरा हो सकता है यहाँ पे, ठीक है, समझ लीजिए बड़ा, लेकिन आप लोग हाँ ठीक है। यहाँ पे क्या है 9, ये है 9, ये तो हम भी भर सकते हैं ना सर, बोलना जो हम भर सकते हैं, खासकर जैसे 7, ये फटाक से हम भर के रख सकते हैं ना रे, 7 6। लेकिन गलती नहीं करना, बहुत माइन्यूटली गोलू मारने से पहले 10 बार देखना कि भाई सच में मैं 6 नंबर बोल रहा है तो 6 नंबर पे ही मार रही क्या करके, 8 नंबर बोल रहा है या 9 नंबर बोल रहा है तो 9 नंबर पे ही बराबर मार रहा हूं क्या करके, तभी गोलू मारते के लिए स्टार्ट करना, उसके पहले नहीं। ये चीज समझ लो, क्लियर हो रही है बातें? पेपर का पूरा सार बता दे रहा मैं इस पूरा वीडियो में, याद रखिए। इसके बाद एक भी चीज नहीं चाहिए हमें एक्स्ट्रा की सुनने की रिगार्डिंग। अब मेन टेक्स्ट बुकलेट नंबर, ये क्या है जी? तो ये जो बघा पुस्तिका क्रमांक जे असते ना बाळांनो, तुम्हाला जे पेपर मिळतोय ना, हा पेपर मिळाला तर या पेपरचा पण नंबर असतो, या स्वतःच्या पेपरचा हा 137517 हा इथे असतो, या लक्षात ठेवायचं पेपरचा नंबर। तर इथे लिहायचं ते 137517 बघा असं लिहायचं, त्यांना पण फिलअप करायचं। हा 1 आहे, ठीक आहे, हा 3 आहे, ठीक आहे, अजून हा 7 आहे, ठीक आहे,
आणि मग हा 5 आहे, ठीक आहे, आणि हा 1 आहे, आणि हा 7 आहे, आणि हा 0 आहे. बघा, वही चीज रोल नंबर यहां पे भरना है. ये किसके लिए बोलने के लिए बोला है उसने, देखो, इनविजिलेटर. अब यही भर के रखने के लिए वो दिमाग खराब बहुत टाइम लेते हैं. नहीं बोलोगे तो कम से कम 1 मिनट तो लगना ही है, ज्यादा से ज्यादा बोला, ज्यादा से ज्यादा 1 मिनट तो लगना ही है ना. तो यहां पे क्यों हम भर नहीं सकते भाई, यहां पे रोल नंबर भर दिए, यहां नहीं भरेंगे. यहां पे ये मुख्य प्रश्न पुस्तिकाचा क्रमांक हा इथेच तोच भरणा आहे. स्टेट कोड आपल्या भारताचा म्हणतो, महाराष्ट्राचा काय असते रे, 27. 27 हा 2 इथे लिहा आणि 7 इथे लिहा, हे घ्या, खतम काम. काय खूप इन्व्हिजिलेटर म्हणजे बाळा, जे तिथे पेपरसाठी तुम्हाला सांभाळण्यासाठी जे तिथे शिक्षक येतात त्यांना इन्व्हिजिलेटर म्हणतात. त्यांचा रोल नंबर नाही बाळा, ते लोक फिलअप करतील तुमचं रोल नंबर, तुमचेच भरले जातील, त्यांचा रोल नंबर नाही. ठीक आहे. आता इथं काय रे, हा दिसून नाही राहिला. डिस्ट्रिक्ट कोड तुम्हाला काहीतरी भेटून जाईल, तुमच्याकडे राहणार तुमच्या कुठे, ते सांगतील पण सर लोक ऍडमिट कार्डवर. ठीक आहे. ब्लॉक कुठला माहित नाही, सेंटरचा पण असते, सेंटरचा 27 राहतो, नाही 27 नाही 28 29 कोणाचा तरी असते. इथे असेल ना रे सेंटर कोड, आणि इथे आता असेल, इथे माझ्याकडे दिसत नाही प्रॉपर सेंटर कोड. आता इथे बघा सेंटर नंबर पहा आहे, हा आहे सेंटर नंबर तुमच्याकडे राहणार. तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे तिथे सेंटर नंबर पण असते, सेंटर कोड पण असतो बाळांनो. ठीक आहे. हा बघ सेंटर नंबर नाही, हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. हा पाय ब्लॉक, हा ब्लॉक दिलाय तुम्हाला त्यांनी, तो ब्लॉक तिथं लिहायचं असतं, ते लिहितात, त्यांचं काम असते ते. पण ते लिहा म्हणा तुम्ही सर, बिंदास लिहा, पण प्लीज आमच्या त्यात जे 2 तास आहेत ना, नाही 2 तास सुरू होण्याच्या आधी कष्टी करून टाका म्हणा ते सगळं, प्लीज. आमच्या त्या 2 तासामध्ये आम्हाला तुम्ही टेन्शन नको द्यायची म्हणा. ठीक आहे, समजलं. आणि देण्याचे आहे चालेल, पण आम्हाला पहिले लिहायला, म्हणजे आमच्या पहिले ते हे जे सील असते ना यामधलं, हे सील ब्रेक करून आम्हाला पेपर सॉल्व्ह करण्याची परमिशन द्या. भलेही तुम्ही मग ते आमच्या मधात तुम्ही 1-1 मिनिटं घेतला तरी चालतं म्हणा आम्हाला, मधात पेपर सॉल्व्ह करत असताना. पण तुम्ही सगळ्या 40च्या 40 मुलांचे पहिले तुम्ही ते सगळेचे सगळे फिलअप करणार आणि नंतर सील ओपन करा आणि नंतर पेपर तुम्ही चालू करा असं म्हणत असाल तर प्लीज आम्हाला हे चालणार नाही. क्लियर म्हणा यार, ये इतना बोलने की रिस्पॉन्सिबिलिटी पक्का रखिएगा. समझ रहे बातों को, क्योंकि हमारा वक्त जाएगा. हमारे लिए नवोदय बहुत इंपॉर्टेंट है, हम बहुत दिनों से मेहनत कर रहे हैं. ये चीज आप प्लीज समझिएगा. बोलना समझ रहे हो बातों को बड़ा, समझ रहे हो. ठीक है ना. तो चलो, आपको ये सारे के सारे कंसेप्ट, सारे के सारे चीजें समझ में आए होंगे, ये दुआ करता हूं. और इसके बावजूद भी कुछ आपके डाउट होंगे तो आप 8275397522 पे कॉल करके आप पूछ सकते हो. और चैनल में कोई नए होंगे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिएगा. बताई हुई इंफॉर्मेशन अच्छी लगी हो तो वीडियो को लाइक पक्का कीजिएगा, और हो सके तो बहुत से अपने दोस्तों में शेयर कीजिएगा. क्या पता बताई हुई चीजें किसी को कुछ ना पता हो तो पता चल जाए. हमारे नए बैचेस नवोदय के हिसाब से 19th ऑफ जैन से स्टार्ट हो रहे हैं. तो आपको सारे के सारे डिटेल चाहिए तो इस नंबर पर फोन करके आप पूछ लीजिएगा, आपको सारी डिटेल मिलेंगे. ऑनलाइन प्लस ऑफलाइन दोनों किस्म के क्लास हम लोग यहाँ पे पढ़ते हैं. कैसे बेसिक से बेसिक किया जाता है, इन तमाम चीजों के रिगार्डिंग हमारे वीडियो सारे के सारे बने हैं. आप उसमें से सारे के सारे इंफॉर्मेशन देख सकते हो. तो आई होप आपको तमाम चीजें समझ में आई होंगी. मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच, टाटा बाय बाय. और मेरे तरफ से आप सभी को एग्जाम के लिए बेस्ट ऑफ लक. टाटा.